अनुराधा चौधरी गँगस्टर आनंदपाल सिंग आणि नंतर तिचा पती आणि सिद्धू मुसावाला हत्याकांडातील एक संशयित काला जथेरी यांच्यासोबत काम करत असताना हाय प्रोफाईल खंडणी, जमीन हडप, आंतरराज्य दारू तस्करी आणि आंतरराज्य शस्त्रास्त्रांची तस्करी यात सामील आहे। लॉरेन्स बिश्नोई, कला राणा आणि इतर गुंड तिने प्रतिस्पर्धी टोळींच्या सदस्यांच्या हत्येचा मास्टर माइंडही केला होता। तर आता पाहूया तिचे खाजगी आयुष्य। लग्न म्हटलं की आनंद, मजा, मस्ती, पण एक असं लग्न ज्यामुळे 1-2 नव्हे तर तब्बल 4 राज्यांचे पोलीस टेन्शन मध्ये आले आहेत। 12 मार्चला हे खास लग्न होणार आहे, ज्यात नवरा फक्त 6 तासांसाठीच मंडपात येणार आहे, पण नवरीला सोबत नेणार नाही। 12 मार्च रोजी हरियाणातील सोनीपत इथे हा लग्न सोहळा होणार असून नवरा संदीप हरियाणाचा तर नवरी अनुराधा ही राजस्थानची। सुमारे 4 वर्षांच्या प्रेम संबंधानंतर हे कपल विवाह बंधनात अडकले। हे कपल साधं सुधं नाही तर नवरा नवरी दोघंही गुंड आहेत। अनुराधा चौधरी उर्फ मॅडम मिंज राजस्थानचे गँगस्टर तर संदीप उर्फ कला जथेडी हरियाणाचा गँगस्टर। अनुराधा हिचा पहिला पती दीपक मिंज यांच्यापासून मिंज हे आडनाव मिळालं, ज्याच्याशी तिने 2007 मध्ये लग्न केलं, परंतु 2013 मध्ये ती वेगळी झाली व बँकिंग व्यवसायात येण्यापूर्वी अनुराधाने MBAचे शिक्षण घेतल्याचे दिसून येते। 2017 मध्ये राजस्थानच्या चुरू येथे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला गँगस्टर आनंदपाल सिंगची जवळची सहकारी अनुराधा, जिच्यावर राजस्थान आणि दिल्लीत मनी लॉन्ड्रिंग, अपहरण, धमकी आणि शस्त्रास्त्र कायद्यांशी संबंधित अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत। तर संदीप हा हरियाणातील सोनीपत येथील ITIचा विद्यार्थी होता। मे 2021 मध्ये दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम मध्ये कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येनंतर संदीपचे नाव चर्चेत होते। या प्रकरणी धनखरच्या हत्येप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारला अटक करण्यात आली होती, तर अनुराधा आणि संदीप या दोघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने 30 जुलै 2021 रोजी यमुनानगर सहारनपूर मार्गावरील एका ढाब्याजवळ अटक केली होती। त्यावेळी ते एकत्र राहत होते। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यावेळी राजस्थान पोलिसांनी अनुराधावर 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर संदीपच्या अटकेवर 7 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। आता पाहुयात 2020 मध्ये प्रेम कहाणी कशी सुरू झाली ती। लग्नासाठी केवळ 6 तासांसाठीच संदीप हा तुरुंगातून जामिनावर बाहेर येणार होता। न्यायालयाने संदीपला लग्नासाठी पॅरोल दिला व अनुराधा आधीच जामिनावर आहे। आणखी एका अधिकाऱ्याने सांगितलं की आम्हाला कळले की अनुराधा सोनीपत मध्ये संदीपच्या पालकांची काळजी घेत आहे, तर त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। अनुराधा चौधरी उर्फ अनुराग राजस्थान मधील क्राइम जगातील फेमस नाव। कोणी तिला गँगस्टर तर कोणी तिला लेडी डॉन संबोधतो। किडनॅपिंग करण्यात अनुराधा एक्सपर्ट आहे। आता पाहूयात अनुराधा कशी बनली लेडी डॉन व हे आहेत तिचे क्राइम रेकॉर्ड। अनुराधा उर्फ अनुराग चौधरी वय 35 सिकरमधील राणी सती येथील राहणारी आहे। ती शेअर ट्रेडिंगचे काम करायची, त्यात तिला मोठा आर्थिक फटका बसला। तिच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला व त्यानंतर ती गँगस्टर आनंदपालच्या संपर्कात आली। हळूहळू ती गँगची महत्त्वपूर्ण सदस्य बनली। सिकरमधील एका व्यापारीचे तिने पहिल्यांदा अपहरण केले, त्यात ती यशस्वी झाली। पोलिसांनी तिच्यावर 5,000 रुपयांचे बक्षीस घोषित केले होते।
27 जून 2006 मधील बहुचर्चित जीवनराम गोद्रा हत्याकांड घटनेतील मुख्य साक्षीदार प्रमोद चौधरीचा भाऊ इंद्रचंदचेही अपहरण केल्याप्रकरणी पोलीस अनुराधाच्या शोधात होती. आनंद पालला भेटण्यासाठी तुरुंगात ती बिनधास्त येत होती. एप्रिल 2015 मध्ये पोलिसांनी अनुराधाला जयपूरमधून अटक केली. सध्या संदीप तिहार तुरुंगात तुरुंगवास भोगत आहे, तर अनुराधा ही त्याच्या पालकांची काळजी घेत आहे. संदीपला त्याच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दिल्ली न्यायालयाने 6 तासांसाठी कोठडी पॅरोल मंजूर केला होता. तर दर्शक हो, संदीप व अनुराधा यांच्या कहाणीवरून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि पाहत रहा क्राईम स्टोरी लोकप्रधान न्यूज चॅनलवर.